श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. खूप जणांनी मला कमेंट केली होती की ताई आम्हाला चटणीची रेसिपी सांगा. तर याला चटणी किंवा काळा मसालाही म्हणतात. तर मी घेतल्या होत्या 2 किलो मिरच्या, त्यात 1 किलो शंकेश्वरी, अर्धा किलो बेडगी आणि अर्धा किलो लवंगी मिरच्या. या मिरच्यांना कडकडीत उन्हात 3 ते 4 दिवस वाळवून घ्यायच्या, कारण त्या दुकानात मऊ पडलेल्या असतात. या मिरच्या अशा हाताने मोडल्या पाहिजेत आणि त्याची देठं थोडं काढून घ्यायच्या. ज्या दिवशी चटणी करणार आहे त्या दिवशी 1 किलो कांदा लांबडा चिरून घ्यायचा. त्यानंतर लसूण अर्धा किलो पाकळ्या करून घ्यायच्या. त्यात चमचाभर तेल व ज्वारीचे पीठ लावून एकजीव करून घ्यायचं, म्हणजे त्याची साल लगेच निघते. त्यानंतरनं अर्धा किलो खोबरे चिरून घ्यायचं आणि त्या दिवशी सकाळी चिरलेला कांदा, लसूण, 1.5 किलो मोठं मीठ, अर्धा किलो धने आणि चिरलेले खोबरे हे सर्व उन्हाला ठेवून द्यायचे. आणि दुपारी जो लसूण उन्हात ठेवलेला आहे त्याची साल काढून घ्यायची. आणि ज्या वेळेस तुम्ही चटणी करायला जाताय त्यावेळेस सगळे मसाले निवडून भाजायचे. पहिला आपण अर्धा किलो धने खमंग भाजून घ्यायचे व ते डब्यात टाकून त्यावर 20 ग्रॅम खसखस घालायची व त्यानंतर हळकुंड 50 ग्रॅम, धोंडफूल 10 ग्रॅम, मिरे 10 ग्रॅम, लवंग 10 ग्रॅम, नाकेश्वर 10 ग्रॅम, मोहरी 60 ग्रॅम असं कडकडीत भाजून घ्यायचं आणि डब्यात टाकून हलवून घ्यायचं. त्यानंतर बदाम फूल 10 ग्रॅम, मेथी 50 ग्रॅम, रामपत्री 10 ग्रॅम, जायपत्री 10 ग्रॅम, हिरवे वेलदोडे 10 ग्रॅम, मसाले वेलची 10 ग्रॅम, कस्तुरी मेथी 10 ग्रॅम किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. मसाला भाजताना खूप कमी प्रमाणात तेल वापरा. आणि त्यानंतर जिरे 10 बार, दालचिनी 10 ग्रॅम, त्रिफळ 10 ग्रॅम, तीळ पावशर भाजून घ्यायचं. तुम्ही मसाला कसा आणि किती खमंग भाजताय यावर तुमच्या चटणीची चव ठरते. मसाला हा बारीक व मध्यम गॅसवर भाजावा. त्यानंतर हिंग खडे 10 ग्रॅम फुलेपर्यंत भाजायचे. मग तमालपत्री 10 ग्रॅम कडक होईपर्यंत भाजायचं. त्यानंतर शहाजिरे 10 ग्रॅम हे जास्त प्रमाणात भाजायचे नाही, कारण कडवटपणा जाणवतो. त्यानंतर चिरलेले खोबरे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे, करपवायचे नाहीत. त्यानंतर पावशर तेलात चिरलेला कांदा तळून घ्यायचा. कांद्याचा रंग लालसर होईपर्यंत तळायचा. कांदा हा कुरकुरीत लागला पाहिजे. मग मोठ्या 2 पेंड्या कोथिंबीर स्वच्छ निवडून त्या चिरून घ्यायच्या आणि आलं 10 बार, लसूण अर्धा किलो हे मिक्स करून घ्यायचं आणि वेगळ्या कागदात घालायचं. त्याचबरोबर खोबरे आणि मोठं मीठ ही बाजूला घ्यायचं. आणि हा झाला आपला मसाला भाजून तयार. हा भाजलेला मसाला, मिरच्या आणि कांदा तळून राहिलेले पावशर तेल डब्यातून घेऊन जायचं. तर आम्ही आलो चटणी कांडप करायला आणि मावशीने आमची चटणी तयार केली आहे. तर ही झाली आमची चटणी तयार. मंडळी, मी सांगितलेले प्रमाण हे 2 किलो मिरच्यांचे आहे. मी अशी चटणी करते. तर माझी पद्धत आवडली असेल तर नक्की सांगा, किंवा तुम्ही कशी करतात हेही सांगा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.